फक्त ही ट्रिक लक्षात ठेवा आणि तुम्ही मध्ययुगीन स्थापत्य कधीच विसरणार नाही. तर चला बघूया. बघा, कुतुबुद्दीन ऐबक जो आहे ना, गुलाम वंशाचा संस्थापक, तो थोडासा बुद्धीने कमी होता. म्हणून त्याने ना एक मिनार बांधलं ज्याचं नाव कुतुबच होतं. पण ते मिनार त्याने फक्त पहिला मजला बांधला. का बरं बांधला? त्याच्याकडे थोडीशी बुद्धी कमी होती म्हणून. सेकंड गोष्ट, त्याने एक झोपडी बांधली. आता ही झोपडी नसून ॲक्च्युली ही एक मस्जिद होती अजमेरला. पण समजा ही झोपडी बांधली, ती किती दिवसाची बांधली? 2.5 दिवसाची. पुढे त्याला कळलंच नाही आता कशी बांधायची, कारण बुद्धी कमी होती. त्याने त्याच्या कुवतीनुसार म्हणजे त्याच्या बुद्धीनुसार कमी कुवत बुद्धी लक्षात ठेवा, एक अजून मस्जिद बांधली. याचं नाव होतं कुवत उल इस्लाम मस्जिद. नंतर आहे अल्लाउद्दीन खिलजी. बघा, अल्लाउद्दीन खिलजी जो होता ना, जे सगळेजण खिल्ली उडवायचे, मस्करी उडवायचे, त्याने जगाला दाखवून देण्यासाठी काय केलं, तर एक मोठा किल्ला बांधला. त्याचं नाव होतं सिरी. काय नाव होतं? सिरी. आता हे किल्ला नसून हा एक मोठं शहर होतं आणि त्याच्या आतमध्ये त्याने मस्जिद बांधली. का बरं बांधली असेल? कारण तिकडे प्रार्थना करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये सगळी लोक जमायचे. मस्जिदमध्ये सगळे लोक जमायचे. कधी कधी खाणं पिणं करायचे. पिणं मीन्स पाणी वगैरे, ठीक आहे. तर खाणं पिणं म्हणजे जमात खाना. आणि या किल्ल्याला त्याने एक दरवाजा बांधला त्याच्या नावावरून. त्याचं नाव होतं अलाई दरवाजा. काय होतं? अलाई दरवाजा. तिसरा आहे गियासुद्दीन तुगलक. बघा, जिया आहे ना, जिया, जियाने शुद्धीमध्ये एक किल्ला बांधला. काय नाव होतं? तुघलकाबाद. जियाने शुद्धीमध्ये एक किल्ला बांधला ज्याचं नाव होतं तुघलकाबाद. नंतर आहे सिकंदर लोधी. बघा, सिकंदर आहे ना एक नंबरचा लोभी होता. कशाचा? तर पेठ्याचा. पेठा कुठे मिळतो? आग्र्याला. सिकंदर एक नंबरचा लोभी होता. पेठा कुठे भेटतो? आग्र्याला. नंतर मोहम्मद बिन तुघलक. बघा, मोहम्मदचा मुलगा होता आदिल आणि आदिलसाठी या मोहम्मदने एक मोठं शहर बांधलं होतं. आणि जिथे जिथे आदिल जायचा, म्हणजे जहा आदिल जायचा, तिथे तिथे मोहम्मद शहरं बांधायचा. जहा म्हणजे जहापनाह आणि आदिलाबाद शहर, हे दोन्ही सुद्धा शहरं आहेत. नंतर आहे फिरोजशाह तुघलक. आता फिरोजशाह तुघलकसाठी खूप इझी आहे की फिरोज रोज फिरायला जायचा, म्हणजे जॉगिंगला जायचा. कुठे जायचा? जॉगिंगला. आणि जिथे जॉगिंगला जायचा तिकडे दुकानामध्ये हिस्सा मागायचा, म्हणजे हिसार मागायचा. आय होप तुम्हाला या ट्रिक समजल्या असतील. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.